चिमण्या इकडे बसलाय. तर पप्पा मला म्हणत होते काल की आपला जो रेड नेपियर आहे ना, तर त्याची टोंबडीच पण तरी खाणून नेली. तर आता मी जाऊन बघतो की खरंच नेली का. तर ती मला इथून तर दिसत नाही की, आता बघू ती कशी उकरून नेली ती. तर इथं जे होते ना लाल नेपियर, तर ते बघा तर खांदून नेलाय. तर हे बघा सगळी उकळूनच नेली आणि त्याचं हे साईडला पडलंय. हे तर हे बघा असं केलं. आता बियाण्याला राहिलंच नाही. आणि आता बोरचं पाणी तर दोन्ही पण बोरचं कमी झालं आहे, त्याच्यामुळेच घास असं वाळून गेला आहे. आणि ते घासात जे नेपियर लावलं होतं तर ते पण हे बघा असा उगवला होता, पण परत तो पण पाणी नाही म्हणून सुकून गेला आहे सगळा. तर हे बघा इथे ह्याच्यात जीव आहे, पण हा पण आता सुकून जाणार आहे कारण की पाणीच नाही. तर ह्याला ह्या अशा मुळ्या पण फुटल्या होत्या. पण आता ह्याचा काहीच उपयोग नाही कारण की पाणी नाही त्याच्यामुळं. तर त्याच्यामुळे ह्याचा काहीच उपयोग नाही. तर आता कोणी नेला असेल काय माहिती. बघा म्हणजे गवतसुद्धा घेऊन चालले आता चोरून असे लोक. आणि हिरव्यात आता घासाला पाणी नाही, घास सगळा सुकून चालला आहे. त्याच्यामुळे ही वासरं बांधली तिथं आता घासात, ते पलीकडे का नाही हे. आणि नेपियर पण आता ह्या वासरांनाच खाऊन द्यायचं आहे. तर आता आलो मी सगळ्यात शेवटच्या शेतात आलो आहे. तर इथं ह्या चिल्ल्या पिल्ल्यांची जागा बदलतो. म्हणजे खायला छोटं छोटं गवत राहिलं तर तेच खातात हे. आता जागा बदलल्यात त्या दोनच्या बदलल्यात आणि ह्यांच्या पण बदलल्यात. तर आता आहे इकडं गवत खायला चांगलं हिला, पण हे तिकडं झाड खाते. आणि ही ज्वारी सगळी वाळून गेली, पण तरी पण ही बुटकीच आहे. म्हणजे कणीस असं चांगलं भरलंय मोठं. आणि ह्याला जरा पाखरांनी कमी खाल्लंय, म्हणजे हे कणीस तर खाल्लंच नाही पाखरांनी, आणि हे पण नाही खाल्लं पाखरांनी. नाही अरे इकडची ज्वारीच कमी खाल्ली पाखरांनी, म्हणजे खाल्लीच नाही. हौदा पसली जवळची लय खाल्ली पाखरांनी. खालच्या शेतात आणि इकडं वरच्या शेतातली ज्वारी. तर ह्याच्यातलं आहे ना, तर हा हुरड आहे. तर हे असं थोडंसं हे केलं ना, ते बघा हे असे दाणे पडतात हातावर. तर हा समोरचा सगळा हुरड आहे. म्हणजे पूर्ण शेतातलं नाही, व थोडंसंच पेरलं आपण कडेनी घरी खाण्यासाठी. आता ह्यांची जागा बदलतो. वेंदान चिलर इकडं उसात शेतात बांधल्यात. तर ही तो ऑलमोस्ट जगलेलीच आहे. तर इथं हिला लांबून बांधलं होतं आणि सगळं बांधाचं गवत खाण्यासाठी. तर ती बघा इथपर्यंत इकडे येते, अलीकडे येतेच. थांब ना ती. तरी पण आता ही जी जागा बदलणार आहे मी. हिला इथवर येते पण थोडं पलीकडे बांधतो. बांधलं पलीकडे, तिने खायला चालू केलं. आता खिल्लरी जागा बदलतो. ही ज्वारी दोनदा भिजवली त्याच्यामुळे चांगली वाढली आता. आणि खुरपली पण एकदा, तर त्याच्यामुळे चांगली आता आणखीन वाढणार ही. आणि आत्ता भिजवली मागच्या आठवड्यात 2-4 दिवसात, त्याच्यामुळे चांगली ओल आहे शेतात पण, आणखीन वाढणार ही. आणि आता खिलरीची जागा बदलतो. हिला इथंच पलीकडे बांधतो थोडंसं. हिची पण जागा बदलली, आता खायला चालू केलं तिने पण. गहू पण चांगला वाढला आहे खुरपल्यापासून. आणि ह्याला पण ज्वारीसोबतच पाणी दिलेलं आहे. तर चांगलं एकदम, म्हणजे
आता इथून पुढे पाणी भेटेल की नाही सांगता येत नाही, पण आतापर्यंत तर चांगला आहे. आणि एवढं आलं आहे म्हणजे थोडंफार का होईना त्याला येणारच गहू, असं भारी. आणि इकडं ज्वारी ही तर निसवायला चालू झाली. अशी ही काय काय निसून आलेत बाहेर कणसं, तर चांगली निसवली. म्हणजे ज्वारी ना 3 टप्प्यात पेरली. म्हणजे ती पलीकडं आपल्या हौदाच्या साईडची आहे ना, तर ती सगळ्यात सुरुवातीला ती, आणि आता आपण खाली ती वासरं बांधली होती त्या साईडची बघितलेली आंब्याच्या शेतातली, तर ती एका दिवशी पेरलेली. नंतर ही पेरलेली, ही जी आता आपण सध्या बघतोय ती, आणि त्याच्यानंतर मग लास्टला ती पेरलेली ही आणि काटोनातली सोबतच पेरलेली. म्हणजे 1 दिवसाचा फरक आहे. आणि या ज्वारीत माझी पतंग पडलेली, तर हो का ही पतंग बनवली होती अशी, तर ती उडवली आणि त्याच्यानंतर ती इथं पडली होती नेपियरमध्ये. तर नेपियर तोडताना मी इकडे साईडला टाकली आणि ती इथं पडली आता. तर मी ही उडवली पडल्यानंतर ह्याचा फक्त मग दोराच काढून नेला आणि पुढच्या वर्षी आता नवीन बनवायची. तर हिची बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड आहे, ती बॅक साईड होती. तर त्याला हे असं इथं मी जिथं हात पकडला इथं दोरी बांधायची, असं उडतंय. एकदम सिम्पलमध्ये बनवलं होतं त्याला. इकडं पप्पांनी छोटा बोर चालू केला हात भरायला. आणि आता मला ह्या जरशा काय पण बांधावं लागतं, घरी भाई आला नाही त्यांना घरी बांधून खायला टाकायचं. आणि गंगा इथं बांधली, पप्पांनी ती पलीकडे बांधली होती, तर मी सोडून तिला उसाजवळ बांधले. तर ती आधी वाढच खाती, गवत पण आहे तिथं खायला तिला खाली. आणि मी आणली आता बकेट आणि कटर हुरडा नेण्यासाठी हुरड्याच्या शेतात. तर हुरड्याची अशी कणस घ्यायचे. तर आता हुरडा थोडा सफेद व्हायला आहे, म्हणजे आधी कसा हिरवा होता. तर जे हातात कणीस हे हुरड्याचं नाही आहे, तर ते असं चोळलं की हातात येतच नाही, म्हणजे असं येत नाही लवकर. आणि हे हुरड्याचं पण हे पांढरं व्हायले, हिरवा असल्या फार टेस्टी लागतो. पण आता पाणी पण कमी आहे ह्याला, त्याच्यामुळे आता पांढरा पांढरा होतोय. आणखीन 2-4 दिवस होईल खायला. चला तर आता मग ह्याचे घेतो मी कणसं. अरे बाबा कटो, कटर थोडं खराब झालं आहे, तर व्यवस्थित चालतच नाही. तर हे पूर्ण असं केल्यानंतर हा असं चालायचं तर चालतच नाही, असं दुमडत आहे. आंब्याला तोर तर लय आला आहे. हा मोठा आंबा आहे, सगळ्यात म्हणजे मोठं झाड आहे. आणि आंबे पण आकाराने मोठे येतात ह्याला. आणि हा सिंधू, तर मला तर वाटलं ह्याला तोर येतच नाही काय की, परंतु मागून तोर आला ह्याला. तर बघा हे असा तोर ह्याचा, म्हणजे आणखीन छोटा छोटा हिरवा आहे, आणखीन फुलं आले नाही तवऱ्याला. हे बघा हे असं छोटं छोटं येतोय, इकडं पण हे असं येतोय. मला वाटलं सगळ्यांना तोर आला होता मागच, ते 20-25 दिवस झाले तर ह्याला आला नव्हता. म्हटलं येत नाही ह्याला, पण आला ह्याला, तर मागून आलाय तर येईल. आणि ह्या आकाराने सगळ्यात मोठा आंबा समोरचा, बाकीचे आहेत मीडियम आकाराचेच आहेत ते तसे छोटाले. हुरडा घेतलाय मी एवढा, काल पण एवढाच घेतला होता. तर आता जातो घरी. आज काटोनात गवत न्यायला थोडं लवकरच आलो आहे, तर बैलांना बांधलं इकडं. जवळ ते राहत नाहीत, मारामारी करतात, त्याच्यामुळं चिमण्याला पलीकडं बांधलं आहे आणि सर्जाला इथं बांधलं आहे. आणि बैलगाडी तिकडं आद्रकीत समोर सोडली. आणि आई आणि भाभी आज दोघीच आहेत आज, त्याच्यामुळे गवत थोडंच आहे. मग आता मी बैलगाडीत गवत भरतो. आणि हरळ जास्त करून नाही आपल्या शेतात, आणि ती खुरपली तरी मुळे खाली राहतात त्याचे, मग ते डबल वर येते. आणि हे बाकीचे जे गवत आहे ना हे थोडंसं आहे, पण हे असं उपटलं ना की हे उपटून हे परत येत नाही. म्हणजे जे बी पडले तेच येतं, परत त्याची मुळी
उगून येत नाही, तसं हराळीची मुळी उगून येते. आता भरतो मी बैलगाडीत गवत. आईन भाभी पुढं खुरपत्यात. आता गवत भरले बैलगाडीत आणि दिवस पण मावळलाय. तर आता आई तुला मिरच्या कोथिंबीर काय आणायची असली तर आण मग. तर आता आईला तर तसं मिरच्या कोथिंबीर काय घ्यायची नाही. मग आता बैलगाडी झोपतो आणि मग निघायचं आता घरी, कारण परत मग भाभीला पण घरी जायला उशीर होतो. आता बैल आणतो आणि गवतात सगळी हराळच आहे बैलगाडीत. बैल एवढे शांत जवळ असल्यावर थांबतच नाहीत. इकडं थोडं थोडं गवत आहे, ते सापडून सापडून खातात. आता बैलगाडी झोपून ठेवली. आता भाभी नाही बसल्या की मग जायचं. आपली ज्वारी आता चाललो घरी. आपल्या व्यवस्थित बसण्यासाठी काल होतं निघलं.